महत्त्वाची माहिती, जर एखादी जमीन तुमच्या नावावर आहे, सातबारा किंवा सिटी सर्वेवर तुमचं नाव आहे आणि तरी सुद्धा ती कुणीतरी बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावावर करून घेतली असेल किंवा ताबा सोडण्यास विरोध करत असेल, तर ही दिवाणी सिव्हिल आणि फौजदारी क्रिमिनल अशी दोन्ही स्वरूपाची बाब ठरू शकते। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? एक, सर्वात अगोदर महाभूलेख वरून जमिनीचा चालू सातबारा आणि फेरफार म्हणजेच म्युटेशन एंट्री फॉर्म 6 काढायचा। फेरफार उतारावरून तुम्हाला समजणार आहे की तुमचं नाव कमी करून दुसऱ्याचं नाव कोणत्या आधारावर, फॉर एक्झाम्पल बनावट विक्री खत किंवा वारस नोंद असं लावलं गेलेलं आहे ते तुम्हाला कळेल। जर फेरफार नोंद चुकीच्या पद्धतीने झालेली असेल तर तुम्ही त्या भागाच्या तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे त्या नोंदीविरुद्ध अपील दाखल करू शकता। जर प्रक्रिया बेकायदेशीर असेल तर ती नोंद रद्द करण्याचे अधिकार महसूल न्यायालयाला असतात। 3, जमीन नावावर असूनही ताबा मिळत नसेल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये मालकी हक्क जाहीर करणं आणि ताब्याची मागणी म्हणजे पोझेशनसाठी दावा दाखल करावा लागतो। जर समोरच्या व्यक्तीने बनावट कागदपत्र बनवलेली असतील तर ते कागदपत्र रद्द करण्यासाठी सुद्धा तुम्ही मागणी करू शकता। 4, जर संबंधित व्यक्तीने फसवणूक करून बनावट सह्या करून जमीन हडपली असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक 420 आणि बनावटगिरी बाबत तक्रार नोंदवू शकता। अशा प्रकरणांमध्ये कागदपत्रांची गुंतागुंत अधिक असते, जास्त असते, त्यामुळे एखाद्या अनुभवी दिवाणी वकिलाचा म्हणजे सिव्हिल लॉयरचा सल्ला घेणं कधीही हिताचं ठरतं। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।